हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्ते. कसं आहेत सगळेजण? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणून घेतले मी. चला तर मग आज माझ्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तुम्हाला. चला तर मग आता जाऊया. आज माझं ड्युटी चालू आहे. तुम्हाला मी शेळ्यासनला जरा चारा करून घ्यायला लागले. तुम्हाला इथं एक आयुर्वेद औषध सांगतो बघा. हे बघा, हे असलेल्या माणसाचा, शुगर असलेल्या माणसाला हे पालक खायचं चांगलं लई. आणि तुम्ही खाऊन तर बघा आणि मला कमेंट करून सांगा. ते पाला लई भारीतलं औषध, आयुर्वेद औषध आहे हे. 1-7 रोज खाल्लं तर ते शुगर ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येते. ती किती पण दवाखान्याला पैसे घातले तर काय उपयोग होत नाही शुगरला. मग आता तुम्हाला मी त्या औषधाबद्दल सांगितले. तुम्हाला कसं कळते बघा. काळा द्राक्षी खायला या. काळा द्राक्षी पण खायला आयुर्वेदिक, ते पण चांगलं असते. आमच्यात 1-2 झाडं आहे ती बघा, तेवढं खावायचं पुरतं. एक लाल झालंय ते, अजून लाल असलं तर अजून पक्का पिकलं नसतंय ते लाल काळं पडायला पाहिजे, लाल जाऊन, तेव्हा ते चांगलं लागते. आंबट पण नसते, अजून आंबट आहे तर तरी पण एक काळं झालं त्या आतमधलं. तर मला काढून दाखवतो चला. ते काळं असलेलं तर कसलं असते ते, म्हणून ते खायला चांगलं असते काळं असलेलं. ते पण पित्तासाठी लई चांगलं. काळं द्राक्षी पित्तासाठी खायला. खाऊन तर बघा तुम्ही. तुमच्यात पण काळा द्राक्षी असेल तर खावा तुम्ही पण. पित्त कंट्रोल करतोय ते काळा द्राक्षी, पित्ताला लई चांगलं. त्यापायी आम्ही 2-3 झाडं लावून घेतले. तेवढेच 4-5 गड लागले ते झाडासनला. या तुम्ही पण काळा द्राक्षी खायला. प्रत्येक झाडाला 3-3, 4-4 तेवढंच घड आहेत तिथे. त्याच्यामधलं एक काळं झाले ते. आता मला कसं असते ते काळं झाल्यावर ते सांगतो चला. मग काळं असल्यावर ते गोड होते ते लाल असल्यावर आंबट असते, म्हणून आंबट असते, खायचं नाही. तेव्हा ते काळं झाल्यावर खायचं, पित्ताला लई चांगलं.